ताई बघा इथेच लावू ना? हो हो आणि बाकीचं नीट आहे ना सगळं? हो. हे करतेस खरं सगळं, पण मोठी जबाबदारी हा, काळजी घ्यावी लागणार. अयो त्यात काय, घेईन की मी. आणि मलाही तुझी काळजी घ्यावी लागणार कसली? बऱ्याच गोष्टींची. पण तरी त्यातल्या त्यात काय होतं ना, आपल्याला का वाटत असतं की आपण छान जगतोय, आपण एकदम बरोबर वागतोय, पण आपलं नकळत कधीतरी अगदी छोटीशी चूक होऊन जाते आपल्याकडनं आणि माहित नाही त्याची मोठी शिक्षा भोगावी लागू शकते. म्हणजे हेच की तू अजून खूप लहान आहेस, त्यामुळे माझ्या स्वप्नातला राजकुमार एक दिवस येणार आहे हे स्वप्न बघणं छान आहे अगं. आपल्या प्रत्येक मुलीला लहानपणापासून आपल्या परिकथांनी हेच शिकवलंय की नाही, की एक दिवस असा छान घोड्यावर बसून मस्त रुबाबदार एक स्वप्नातला राजकुमार आपल्या समोर येणार आणि आपण त्याची स्वप्न बघत 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 मोठे होतो. पण हे मोठं होताना आपण काय करत असतो, शिक्षण घेत असतो. त्यामुळे हा तुझ्या स्वप्नातला राजकुमार जेव्हा तुझ्या समोर येऊन उभा राहील ना, तेव्हा त्याला रिसीव्ह करायला आपण स्वतः इंडिपेंडंट खमखं शिक्षण घेऊन ताठ मानेने उभं असायला हवं. कळलं? तेव्हा आपलं हे स्वप्नाळू जग ना छान मस्त होईल. नाहीतर मग तो राजकुमार कॅन कम विथ अ प्राइज. ओके, कळतंय का? कळतंय. त्यामुळे सध्या आपला फोकस कशावर हवाय? शिक्षणावर. हो ताई. स्वानंदी मॅडम. हो. हा, ते प्लास्टिक काढायचंय आपल्याला. स्वानंदी मॅडम, तुम्ही तुमची खतांची पिशवी आतच विसरलात. घ्या. साहेब कशी वाटतात आमची पिटुकली रोपं? छान आहे. मला सांग, घरची सवय होते ना तुला? हो तर. अहो ताई तर खास करून म्हणजे खूपच काळजी घेतात माझी. त्याच्यात ते नारायण दादा, प्रमिला ताई आणि लक्ष्मी काकी, मिलन काकी त्या सगळ्या आहेतच की. गुड. आणि काही लागलं तरी सुद्धा ताईंना सांगत जा. हो साहेब. थँक्यू सर, मला वेळ दिल्याबद्दल. नो प्रॉब्लेम, टेल मी. सर, मी रोहन सरपोतदार. माझा एक मित्र आहे प्रशांत आचार्य, तो तुमच्याच ऑफिसमध्ये काम करतो. हो, आचार्याला मी ओळखतो, पण तो माझ्या हाताखाली काम नाही करत. त्याचं डिपार्टमेंट वेगळं आहे. येस, आय नो सर. बेसिकली तो IT डिपार्टमेंटमध्ये आहे. पण मला ना तुमच्या डिपार्टमेंटचा खूप जास्त एक्सपिरियन्स आहे, HR डिपार्टमेंटचा. अँड दिस इज माय CV सर. तुम्ही प्लीज एकदा बघू शकता. दिस इज माय CV आणि ते सर्टिफिकेशन्स आहेत. ओके, यू वेंट टू मलेशिया फॉर? येस सर, आय वेंट टू मलेशिया फॉर अन ऑफिस ऑफ साईट. ओके, ऑल राईट, नॉट बॅड. थँक्यू सो मच सर. बेसिकली मी खूप मोठ्या मोठ्या टीमसुद्धा एकदम इझिली हँडल करू शकतो. आणि माझ्या फारशा सुट्ट्याही नसतात सर. मी खूप मनापासून काम करेन आणि खूप डेडिकेशननी काम करेन. माझ्याकडून कधीच छोट्या छोट्या मिस्टेक्स पण अशा एकदम इझिली रेक्टिफाय होतात. मी सगळीकडे खूप बारकाव्याने काम करतो, खूप बारकाव्याने नजर ठेवतो. आय शुअरली बी अन ॲसेट फॉर युअर कंपनी सर. मी खूप मन लावून काम करेन सर. मला हायर केल्यामुळे तुम्हाला कधीच डिसअपॉइंटमेंट नाही होणार याची मी गॅरंटी देऊ शकतो. मला खात्री आहे. CV ना चांगलाच आहे तुमचा. थँक्यू सर. हे ना CV आहे ना, मी माझ्या रेकॉर्डमध्ये ठेवतो. आता सध्या ओपनिंग नाही आहे आमच्याकडे. वेकेन्सी असेल ना, मी स्वतःहून कॉल करेल तुम्हाला. संपर्कात राहूया आपण. थँक्स फॉर कमिंग. येस, माय प्लेजर सर. साहेब तुम्हाला माहितीये का, तुमच्या बागेतलं ते पेरूचं झाड आहे ना, ते माझ्या आजीने लावलंय. हो, मला अंधुकचं आठवत आहे. अहो साहेब, तुम्हाला जरी अंदुक आठवत असलं ना, आमची आजी तुमच्याबद्दल बोलताना अजिबात थकत नाही. आणि मी आणि चंद तर तिला जाम चिडवतो की जेवढी आमची आठवण काढत नाही तेवढी तू समर बाबांची आठवण काढते. मी तर तिला बोलले की एवढं जर तुझं आठवण येत असेल ना, तर एकदा भेटूनच येतो तुझ्या समर बाबाला. सॉरी ते बाबा म्हटलं मी. पण बघा ना साहेब, मला खरंच कामाची गरज पडली आणि खरंच तुमची भेट झाली.
माझी आजी तर बोलते की माझी ना जीवच काळी आहे, त्यामुळे मी जे बोलते ना ते खरंच होतं. तिथेच आहात ना अजून? चला एखादं रोपटं लावून टाका तुम्ही पण. नाही नाही, तुमचं चालू दे. का बरं? तुम्हाला ग्लव्स आणून देऊ का? हाताला माती वगैरे लागली तर? काळजी वाटतेय? काळजी कशाला वाटेल? अहो तुमचे माती कीटक केवढं काय काय असेल त्यात. एवढं काही नाही स्वानंदी मॅडम. चला लावूया झाड. अगं तू कुठे निघालीस? अहो नाही, ते घराकडे चहा करायचं असेल ना, तर सगळ्यांसाठी वेळ झाली. येतेच मी. हा, हा. राजवाडे हम्म. नक्की ग्लव्स नकोय? अहो नको आहेत जम्स? स्वानंदी मॅडम. मी खरं सांगू का, मला खरंच मातीत हात घालायला आवडतात. असं वाटतं की त्या मातीबरोबर आपलं काहीतरी नातं आहे. सॉरी, ते केस तुमच्या डोळ्यात चालले होते म्हणून मी. हरकत नाही, थँक्यू. किती फ्रेश वाटतं ना असं मातीमध्ये रोप लावल्यावर. आज आम्ही सुद्धा वृद्धाश्रमामध्ये वृक्षारोपण करणार आहोत. 100 रोपं मागवली आहेत आम्ही आज. हो, कुठे दिली ऑर्डर? ग्रीन लीफ नर्सरी. ते गोविंदराव आहेत ना, त्यांच्याकडनं आपल्याकडे येतात झाडं. यावेळी त्यांनाच दिली. नाही नाही, त्याची सर्व्हिस फार चांगली असते. आणि एक काम करायचं, तुम्ही पेमेंट नाही करायचं, तुमच्या सगळ्या झाडांचं पेमेंट मी करणार. अहो कशाला, ऍडव्हान्स देऊन झालंय माझं बोलून त्यांच्याशी. एवढं काय त्याच्यात, मी त्याला सांगतो पैसे परत करायला. अहो पण तुम्ही कशाला द्यायचं? देऊ द्या की स्वानंदी मॅडम. अहो निसर्गासाठी एवढं तरी करू दे मला. ठीक आहे, पण मग निसर्गासाठी अजून एक गोष्ट कराल? काय? तुम्ही आमच्या कार्यक्रमाला याल? म्हणजे अशी थीम आहे की निसर्ग आणि संस्कृतीचं संवर्धन. अरे वा, चांगली थीम आहे. मला नक्कीच आवडेल यायला. फक्त माझ्या आधी काही मीटिंग्स ठरल्यात, तेवढ्या मी एकदा चेक करतो. पण ठीक आहे, मी काढतो वेळ आणि येतो. थँक्यू. अहो थँक्यू कशाला. अहो निसर्ग आपल्यासाठी इतकं काय 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 करत असतो, आपल्याला त्याच्यासाठी थोडं तरी करायला पाहिजे की नाही. यांना पारंपरिक पोशाख करायचा आहे हे पण सांगायला पाहिजे. राजवाडे शेतकऱ्यांच्या वेशात कसे दिसतील? मला आवडेल बघायला त्यांना. अजून एक गोष्ट कराल का? काय? म्हणजे आता मी म्हणाले ना थीम आहे, तर म्हणून सगळे असं आपल्या महाराष्ट्राचा पारंपरिक पोशाख करणार आहेत. म्हणजे बायकांनी असं छान नऊवारी आणि गेटअप, आणि पुरुषांनी कुर्ता, धोतर, टोपी. हे धोतर वगैरे कठीण आहे, पण पारंपरिक पोशाख करीन मी. ठीक आहे, थँक्यू.